हॅलो मंडळी, तुमचं खूप सारं स्वागत आहे जटूर होती ह्या चॅनलवर. सो आज नवीन ब्लॉग घेऊन आले. इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. इंटरेस्टिंग म्हणजे साधा सिंपल आहे, सहज असं म्हटलं शूट करून घ्यावं, सांगावं की म्हणून. आम्ही लास्ट इयर आहे ना तनुषला एक पिगी बँक दिला होता त्याच्या बड्डेच्या वेळेस, की त्याला म्हटलं होतं, म्हणजे दरवेळेस असं हे ठरवलेलं आहे आम्ही 2 वर्ष झालं की तो पिगी बँक आपण त्याला द्यायचा बरोबर बड्डेच्या वेळेस. तू ह्या बड्डेपासून नेक्स्ट इयरच्या बड्डेपर्यंत त्यात पैसे साचवायचे. म्हणजे त्याला आपण खाऊला देतो किंवा मग घरामध्ये आजी आजोबा कुणी काका आले मामा आले, घरातले जे नातेवाईक येतात आपले, तर नाही म्हणलं तरी पैसे देतात हातामध्ये लेकरांच्या. सो मग ते पैसे घेऊन तू जर लगेच बाहेर जायचं आणि खायला प्यायला आणायचं असं काही नाही. खायला तर आपण देत असतो खाऊ पिऊ, पण जे पैसे आहेत ना ती सेव्हिंग कशी करायची ह्याची त्याला सवय आपण लावत होतो. सो मग आम्ही त्याला पिगी बँक दिला ना, मग त्यांनी पण ती एक सवय छानपैकी लावून घेतली स्वतःला. तो 1 रुपया पण आहे ना असं जाऊन बाहेर काही दुकानात जात नाही. त्याला दुकानात स्वतःहून जायचं माहीत नाहीये, जेव्हा आम्ही त्याला घेऊन जात नाही तोपर्यंत तो ते पैसे घेतो आणि पिगी बँकमध्ये टाकतो. सो तर इतकी सवय त्यांनी लावलेली छान. तर चिल्लर पण दिसले त्याला मांडणीवर वगैरे कुठेही दिसले की जाऊन तो पिगी बँकमध्ये टाकतो. सो ती पिगी बँक आता जमा झालेली आहे आणि त्याचा बर्थडे आलेला आहे 29 डिसेंबरला. सो मग म्हटलं आता तो ओपन करावा आणि बघावं किती जमा झालाय. फुल भरलेला आहे, त्यात पैसे पण जात नाहीये, तरी पोरगं त्यामुळे घालतो असं हे करून करून. तर मग म्हटलं ते पैसे जमा झाले असेल तर आपण त्याची काही लिमिटेड अमाऊंट झाली असेल, जर त्याच्यामध्ये काही गोल्ड वगैरे झालं तर त्याला गोल्ड करू. कारण लास्ट इयर आम्ही त्याला बाली केली होती, तर यावर्षी बघू आपण त्याला काहीतरी करू. जर ती अमाऊंट नसेल झाली तर आपण तशीच ठेवू आणि अजून जमा करू आणि त्याच्यामध्ये ते घालून मग आपण गोल्ड करू. कारण सध्या गोल्डचे रेट एवढे वाढलेले, लिमिटेड पैशामध्ये होत नाही. सो बघू आपण त्याने किती जमा केलं आणि काय केलं, तो किती एक्सायटेड आहे तो पिगी बँक फोडण्यासाठी, बघू. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पप्पाचा जीव 3,500 मी टाकलेत. घेतले. हा, असं उलटा कर पिल्लू, उलटा. हा ना. चला काउंटिंग करू मग तुम्हाला सांगते किती झालेत ते. इकडे तनुषाने रडतोय, त्याला वाटतं की आम्ही त्याचे पैसे घेऊन काहीतरी करणार आहे, त्याला ते गल्ल्यातच टाकायचे, त्याला ऐकणच झालाय. त्याला इतकं रडायला आलं, त्याला म्हणलं नाही रे बाबा. हे बघा हा कुटाणा, हे परत ह्या पोरांनी सगळं मेसी करून टाकले. ह्याला कळतं काय? ह्याला 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 वाटतंय की पैसे घेतोय आम्ही आणि काय करतोय, त्याला गल्ल्यातच टाकायचे ते पैसे. आता हे परत एवढं मोठं काउंटिंग करायचं. झालेत ऑलमोस्ट 11,000 रुपयाचे जमा झालेत. पण ते काय आत्ता आम्ही काय करणार नाही त्याचं, कारण आम्ही अजून जमा करून त्याला काहीतरी गोल्डचेच काहीतरी करता येईल. त्याचे पैसे ते साईडलाच राहील, त्याच्या नावाने जे टाकले होते ते. तर मग त्याचे पैसे आहेत ना 11,000 रुपये जमा झालेत, म्हणजे 10,800 अशी अमाऊंट जमा झालेली आहे. सो मग आम्ही म्हटलं त्याचं की आत्ता काही नको करायला, जसं तुम्हाला सांगितलं होतं मागाशी त्याप्रमाणे, की अजून आपण जमा करू त्याच्यामध्ये आणि त्याला काहीतरी छोटं छानपैकी गोल्ड करू. कारण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगली आणि त्याच्याच भविष्यासाठी कामी येणार आहे. सो म्हणून म्हटलं ते पैसे असे वायपट नको घालवायला. आणि त्याच्या पप्पांनी ना लहरीमध्ये 3,500 रुपये टाकले होते त्याच्यामध्ये, त्यांना माहीतच नाही. ते नंतर म्हणतात अरे मी याला खाऊसाठी दिलंच का हे 3,500 रुपये मी माझ्या लहरीत टाकले. मला त्याचा जास्त हसायला येत होतं. सो जाऊ द्या, असंच होता. बस झालं. बरं, तनुचा स्टडी चालला होता, केस कटिंग करायची पोराची, संडेला करता येईल आता. तर त्या स्टडी चालला होता. मी असंच केस धावून बसलोय करू 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 कटिंग करू कटिंग. तर मग असाच होता छोटासा ब्लॉग, नक्की बघा तनुच्या करामती. आणि मग असंच प्रेम द्या, तुमचं खूप सारं प्रेम द्या. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा खूप सारा सपोर्ट द्या आणि खूप सारं प्रेम द्या. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.